नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ताल रूपक या तालाची माहिती बघणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण ताल दादरा आणि ताल केरवा असे दोन ताल पाहिलेले आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण ताल रूपक बघणार आहोत। ताल रूपक हा एक विषम संख्या असणारा ताल आहे। म्हणजे रूपकच्या ज्या मात्रा आहेत त्या विषम संख्या आहेत। जसा ताल दादरा 6 मात्रेचा होता, ताल केरवा 8 मात्रेचा होता, तसा हा ताल 7 मात्रेचा आहे, म्हणून हा विषम संख्येचा ताल आहे। आणि अजून एक या तालाचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की मागच्या दोन्ही तालामध्ये पहिल्या मात्रेवर सम होती आणि टाळी सुद्धा त्याच मात्रेवर होती, पण या तालामध्ये समेवर टाळी न देता काल द्यावा लागतो। म्हणजे पहिल्या मात्रेवर समेवरच काल असणारा हा एकमेव ताल आहे। आता बघूया तालाची माहिती। जसं आता म्हटलं तसं या तालाच्या मात्रा 7 आहेत। हा ताल 3 भागामध्ये विभागलेला आहे। म्हणजे 3 भाग आहेत। पहिला भाग जो आहे तो 3 मात्रेचा आहे, दुसरा भाग जो आहे तो 2 मात्रेचा आणि तिसरा भाग आहे तो 2 मात्रेचा, संपूर्ण मिळून 7 मात्रा। काल पहिल्या मात्रेवर, टाळ्या चौथ्या आणि 6व्या मात्रेवर आहेत। तर बघूया हातावर आधी तो ताल कसा म्हणायचा। तो आधी अंकामध्ये म्हणूया। मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसंच आपल्याला सुरुवात करंगळीपासून करायची आहे। काउंटिंग कशी आहे बघा, 1 2 3 4 5 6 7, 4 आणि 6 वर टाळी द्यायची, 1 वर काल, 1 2 3 4 5 6 7, दुप्पट म्हणताना 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7 1। आता इथे एक अडचण येते म्हणताना, 7 मात्रेचा ताल असल्यामुळे 2-2 मात्रा एका मात्रेत म्हणायच्या। तर तिसऱ्या मात्रेमध्ये पासून जी पुढची मात्रा आहे म्हणजे चौथी मात्रा, तिथं 3.5 मात्रेमध्ये एक आवर्तन संपतं। म्हणजे तिथं आपल्याला 1 2 3 4 5 6 7 1, 7 आणि 1 सोबत म्हणावा लागतो। 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7 1 असं म्हणावं लागतं। बघूया आता ताल। ताल आहे 3 3 ना धी ना धी ना, 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 3 3 ना धी ना धी ना 3। अशा प्रकारे हा ताल म्हणायचा। थोडासा रूपक दुप्पटमध्ये म्हणण्यास सुरुवातीला अवघड जातो, पण थोडा सराव केला की हा तालसुद्धा दुप्पटमध्ये म्हणता येतो। याचं कारण असं आहे की ज्या वेळेस विषम संख्या असतात तेव्हा तो ताल अर्ध्या मात्रेत संपतो दुप्पटमध्ये। जसं दादरा जर म्हणला पाहिला आपण तर 6 मात्रेचा दादरा आहे, दुप्पटमध्ये म्हणताना पूर्ण दादरा 3 मात्रेत संपतो। तसा हा रूपक 3.5 मात्रेत संपतो, कारण की 7 मात्रेचा ताल आहे। 3.5 3.5 2 वेळेस आपल्याला म्हणावं लागतं। म्हणजे 1 2 3 4 5 6 7 1, 7 1 म्हणतो तेव्हा आपण 7वी आणि पहिली मात्रा एकासोबत म्हणतो, म्हणजे तिथं आपला ताल संपतो 3.5 मात्रेमध्ये। तर बघूया वाजवायचा कसा। शब्द आहेत 3 3 ना धी ना धी ना, 3 आपल्याला तबल्याच्या शाईच्या कडेवर वाजवायचं आहे। 3 3 ना, 3 3 ना, धी धी पण मध्येच वाजवायचं शाईवर, धी इकडे डग्यावर, धी ना, संपूर्ण 3 3 ना धी ना धी ना, 3 3 ना धी ना, दुप्पट धी ना, 3 3 ना धी ना धी ना, 3 3 ना धी ना धी ना, 3 3 ना धी ना धी ना। आता याचे प्रकार पाहूया। पहिला प्रकार आहे 3 3 ना ना धी ना ना धी ना ना। शेवटचे जे ना आहेत तालामधले त्याला डबल करायचं, म्हणजे 3 3 ना ना धी ना ना धी ना ना, 3 3 ना धी ना ना धी ना ना 3। दुसरा प्रकार आहे 3 3 ना ना धी धी ना ना धी धी ना ना, धी धी जे धी आहे त्याला डबल करायचं, म्हणजे 3 3
तिसरा प्रकार आहे तिन तिन ना तिट धी ना धी ना ना, तिन तिन ना तिट धी ना ना धी ना ना, तीन तीन ना तिट करायचं. तर बघा तीन तीन ना तिट धी ना ना धी ना ना, तिट्ट असं वाजू शकता किंवा तिट्ट असे वाजू शकता. तीन तीन ना तिट धी ना धी ना ना, तीन तीन ना तिट धी ना ना धी ना ना. त्याच्यानंतर चौथा जो प्रकार आहे तीन तीन ना तिरिकिट धी धी ना ना धी धी ना ना, तीन तीन ना तिरिकिट धी धी ना ना धी धी ना ना, तीन तीन ना तिरिकिट. तिरिकिट हे अक्षर आपण मागं पाहिलं होतं कसं वाजवायचं. पुन्हा एकदा सांगतो ती र की ट, शाईच्या मध्यभागी ती र की ट. संपूर्ण प्रकार तीन तीन ना तिरिकिट धी धी ना ना धी धी ना, तीन तीन ना तिरिकिट धी धी ना ना धी धी ना ना, तीन. पाचवा प्रकार पाहूया तीन तीन ना ना धा धा तिरिकिट ता ता तिरिकिट. शेवटच्या ज्या 4 मात्रा आहेत त्याला धा धा तिरिकिट ता ता तिरिकिट वाजवायचं आहे. तीन तीन ना तिरिकिट धा धा तिरिकिट ता ता तिरिकिट, तीन तीन ना ना धा तिरिकिट ता ता तिरिकिट, तीन तीन ना ना धा तिरिकिट ता ता तिरिकिट, तीन. त्याच्यानंतर पुढचा प्रकार पाहूया धाधा तिरिकिट ताता तिरिकिटच्या ऐवजी धाधा तिनाकीने ताता तिनाकीने वाजवायचं. तिनाकीना माहिती आहे ती ना की ना असं वाजवायचं आहे. ती ना की ना, तीन तीन ना ना धा धा तिनाकीने ताता तिनाकीने, तीन तीन ना ना धा धा तिनाकीने ताता तिनाकीने, तीन. तर रूपकचे हे प्रकार तुम्ही छान बसवा. रूपक ताल सुगम संगीतासाठी तसेच शास्त्रीय संगीतासाठी सुद्धा उपयुक्त आहे, कारण की बड्याशा बडा ख्याल गाणे शास्त्रीय संगीताचे या रूपक तालामध्ये आहेत. जसे की सुगम संगीताचे आपण अभंग पाहिले गुरु परमात्मा परिचय असो किंवा भावगीत पाहिले शुक्रतारा मंदवारा असो, असे जे गाणे आहेत तर हे रूपक तालावर आधारित आहेत. तर हा ताल तुम्ही नक्की शिका, वाजवा आणि आनंद घ्या. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.